कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल, मात्र दर आवाक्याबाहेर. सावंतवाडी बाजारपेठेत या हंगामातील हापूस आणि पायरी आंबा दाखल झालेला आहे. आंब्याचे दर मात्र अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत. हापूस आंब्याचे दर तब्बल 1600 ते 2500 रुपये डझन एवढे झालेले आहेत, तर काही ठिकाणी हापूस 2500पासून थेट 3500 रुपयांपर्यंत विकला जात असल्याचं चित्र आहे. पायरी आंबा मात्र यावर्षी लवकर बाजारात दाखल झालेला आहे. पायरी आंब्याचे दर देखील कमी नाहीत. पायरी आंबा 900 ते 1600 रुपये डझनाने विक्री होतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी आंबा खरेदी करणे मुश्किल बनले आहे. यंदा आंब्याचे उत्पादन केवळ 8 ते 10% मर्यादित राहिल्याने बाजारात आवक कमी आहे, मागणी जास्त असे समीकरण निर्माण झालं आहे. परिणामी दरांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. एकीकडे आंबा बाजारात दाखल झाला असला तरी वाढलेल्या किमतींमुळे आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. आंबा खरेदीसाठी खास कोकणात आलेल्या पर्यटकांना आंब्याचे दर ऐकून आंबा खरेदी कसा करायचा असा प्रश्न पडला आहे. हंगाम पुढे सरकत असताना दर कमी होणार का याकडे ग्राहकांचे चांगलेच लक्ष लागून राहिले आहे. नमस्कार, मी सांगलीवरून आले. इकडं आमचं तळवड्याला फार्म हाऊस आहे. तर मग सांगलीला आंबे खूपच महाग आहेत, 3500 रुपयानं. म्हणून मी म्हटलं आता जाता जाता आपल्या मुलांच्यासाठी सावंतवाडीत तर आंबे मिळतात का बघूया, म्हणून इथं दर चौकशी करायला आले. तर जवळजवळ 3500, 4000, 1600, 1700 असे भाव आहेत. हापूस तर कुठं दिसतच नाही आहे. बंदराला नारळ स्वस्त आहे असं म्हणतात, परंतु नेमके आंबे इथंच महाग आहेत. आणि इथं मार्केटमध्ये आंबाच नाही आहे. म्हणजे सर्वसामान्य तर खाऊच शकणार नाही. आमच्यासारख्याने खायचं म्हटलं तरीसुद्धा 3500-4000 दर आहे. आंब्याचं शॉर्टेजच आहे. दरवर्षी आम्ही आमरसाशिवाय पाडवा साजरा करत नाही, पण यंदाचा पाडवा असा गेला की विना आमरसाचा आम्ही पाडवा केला. हा पहिलाच पाडवा असेल माझं लग्न झाल्यापासून की जो आम्ही विना आमरसाचा केला. मी कोल्हापूरहून आले. सावंतवाडी बाजारपेठमध्ये आता आंब्याची चौकशी करायला आली आहे. आमच्या इकडे आंबा प्रचंड महाग आहे म्हणून इथं रेटची चौकशी केली, पण आंबा बाजारात खूप कमी आहे. त्यामुळं खायचं की नाही प्रश्न पडलेला आहे. 1600, 1700, 1800, 2000पर्यंत रेट आहे. आणि कोल्हापूरला तर 3500 रुपये रेट आहे डझनचा. आणि आंब्याची ह्यावर्षी आवक कमी असल्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला आहे आंबा प्रेमींना. आंबे खायचे की नाही प्रश्न पडलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.